संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांची आतुरता शिगेला पोहोचली असताना सकाळी मतमोजणी केंद्राबाहेर रक्ताचा सडा पडला। गर्दी नियंत्रणाच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये शिवसेना शिंदे गट पक्षाचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह 4 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे पालकमंत्री संजय शिरसाट प्रचंड संतापले असून त्यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन करून पोलिसांना कसली मस्ती आली आहे असा संतप्त सवाल विचारलाय। सकाळी मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी रांगेत उभे होते। यावेळी अधिकृत ओळखपत्रे सोबत असतानाही पोलिसांनी प्रतिनिधींना अडवल्याचं सांगितण्यात आलं। यातून झालेल्या वादाचे पर्यावसान लाठीमारात झाले। पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली। तसेच उमेदवार राजू राजपूत यांचे चिरंजीव आणि इतर 3 कार्यकर्ते रक्ताळलेल्या अवस्थेत केंद्राबाहेर पडले। कळत कसं नाही या लोकांना? आणि ते प्रतिनिधी आहे, त्यांच्याकडे आय कार्ड आहे, आय कार्ड आलं, काउंटिंगला चाललेत ते। एवढा सेन्स नसा या पोलिसांना? एवढं कळू नये यांना? ते मारहाण पाहिजे तुम्ही? आता जनावरांसारखं मारले त्यांना। कसली मस्ती यांना? सीपी म्हणतो माझा डीसीपी इथं आहे, डीसीपी म्हणतो एसीपी इथं आहे, एक अधिकारी इथं दिसत नाही। यांना तातडीने यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता मी मुख्यमंत्र्याला तर बोलणारच आहे मी आता, परंतु ह्या पद्धतीने जर मारत असतील ना, ही पोलिसांची झालेली मस्ती, ही मस्ती कुठेतरी उतरली पाहिजे। हे माझे महापौर आहेत, त्याचा हातपाय हे बघा काय आहे, फ्रॅक्चर आहे तो। काय झालं? काय मतदान करायला चालले होते ते? मग मोजणीचा टाइम आहे ना। तुम्ही पोलिसांची मस्ती म्हणताय, एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेत, कायदा सुव्यवस्था राखण्याची त्यांची जबाबदारी ना। काय करतायत ते जाऊन बघा, ते कशा साईडला उभे आहेत सगळे। अहो, मतमोजणीच्या वेळेला सगळीकडून बॅरिकेड लावलेले आहे, बरोबर आहे? सामान्य माणसाला प्रवेश नाहीये। मग असं असताना जे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्याकडे आय कार्ड आहे, त्यांनी आतमध्ये यायला आणि त्यांना जायला तुम्हाला मज्जाव कसा करू शकता तुम्ही? ही कोणती मस्ती आहे तुमची? हा, जर मतदान चालू असतं तर समजू शकतो आपण। हा बळाचा जो वापर आहे ना, हा मस्तवालपणा आहे। तुम्ही म्हटल्यासारखं आता एसीपी डीसीपी कडे बोट दाखवतायत, डीसीपी एसीपी कडे बोट दाखवतायत। या तिघांबरोबर आमच्यापैकी एका सुमितला सुद्धा जबरदस्त मारहाण केली आणि कॅमेरा बंद कर म्हणून सांगितलं। कॅमेरा सुद्धा बंद केला। तो देशमुख नावाचे कोणीतरी अधिकारी याला सांगितलं की तू बंद कर म्हणून। आता ही जी मस्ती आहे, आता तुम्ही चॅनलवाले आहात, तुम्हाला सुद्धा जर त्याला मारहाण केली, त्याला चॅनलवाल्याला मारहाण, कॅमेरा बंद कर, आम्हाला मारू दे, याचा अर्थ काय? हा सागर देशमुख नावाचा जो कोणी प्राणी आहे ना, याची मस्ती ही उतरली पाहिजे। आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर आता गुन्हा तातडीने दाखल झाला पाहिजे। सीपीला मी बोललो, सीपी तिकडून आता बोलतोय की माझे अधिकारी तिथे आहेत, स्पॉटवर यायला काय झालं त्यांना? पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालते म्हणून। कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी पोलीस करतायत, माजी महापौर आहेत, त्यांना अशी अमानुष मारहाण आहे, सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ला केला जातोय। पालकमंत्री तुम्ही आहात, थेट कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटत नाही का? मी थेट कारवाई करायला तर सांगणारच आहे, आणि ऐकलं नाही ना मी तर काय करेल मी सांगतो तुम्हाला। हा राग संताप उगाच येत नाही। माझी महापौर आहेत, ते कार्यकर्ते बघा, त्यांच्या म्हणजे आरोपीला सुद्धा जेवढं मारल्या जात नाही ना, त्या पद्धतीने मारहाण केलेली। आम्ही शांतता राखायचा प्रयत्न करायचा का आम्ही बिघडायचा प्रयत्न करायचा? कॅमेरा म्हणता कॅमेरा बंद कर, याला हे कर, अरे तुम्ही चाललंय काय तुमचं? लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।